पहिल्या सत्रासाठी आपल्या बरोबर जोडले जातील। या सर, आपला असेल हार्दिक स्वागत। धन्यवाद प्रवीण सर, अतिशय सुंदर समालोचन। खरं तर आपण प्रवीण गायकवाड सरांच्या माध्यमातून आतापर्यंत ऐकत होतात। एका बाजूनं संघ मैदानावरती आहे तो पैलवान साम्राज्य आणि त्यांच्या विरुद्ध माता मळगंगा 11 हा दोन संघामध्ये असणार लढत। स्ट्राईक एंडला मधुर धुळे, नॉन स्ट्राईक एंडला आयकॉन बबलू खामकर, गोलंदाजी मार्क वरती ओंकार उदावंत। सामन्याला सुरुवात। पहिला चेंडू बॅकफुटला गेला, सरळ पॉइंटच्या डोक्यावरनं खेळून दिला। पाहूया पंचांचं म्हणणं काय आहे। 2 धावा। मधुर धुळेच्या सलग प्रत्येक षटकारला 200, सलग 2 मारले तर 500 आणि सलग 3 मारले तर 1000। आता पुढचे 4 दिवस आपण पाहतोय सुभाषराव वराळ पाटलांचा खिसा खेळाडूंसाठी रिता होणार आहे। कारण या स्पर्धेचं आयोजन करताना कुठल्या प्रकारची कमतरता नाही। भव्य दिव्य आयोजन, अहिल्यानगर जिल्हा पारनेर तालुक्याचं वैभव वाढवणारी क्रिकेटची स्पर्धा। शॉट हा चेंडू खोलवा टप्प्याचा परत एकदा त्या ठिकाणी आपण पाहतोय कट केलाय डी पॉइंट आणि त्या ठिकाणी थर्ड मॅन दरम्यान परत एकदा डिक्लेरेशन झोन। धावफलकावर धावा आहेत त्या 4। दीपकराव शेटे माझ्याबरोबर स्कोररच्या भूमिकेत आहेत। प्रवीण गायकवाड सरांचा सुमधुर आवाज आतापर्यंत आपण मायक्रोफोनवरती ऐकत होतात। त्याचबरोबर तब्बल 3 कॅमेऱ्यांच्या माध्यमातून क्रिक लाईव्ह स्पोर्ट्स वाहिनीद्वारे या स्पर्धेचं लाईव्ह प्रक्षेपण सुरू आहे। ओंकारला मधुरचा खेळ माहीत आहे आणि पहिल्या 2 चेंडूवरती मधुरला त्यानं डिफेन्सिव्ह फटके खेळायला भाग पाडलाय। अतिशय एकच भरपूर क्रिकेट खेळणारी ही मंडळी एकामेकाबरोबर आज इथं उभे आहेत। क्रिकेटचे नियोजन करताना आयोजकांनी कुठल्याही प्रकारची कमतरता ठेवली नाही। ही स्पर्धा लाखात देखणी असणार यात कुठल्या प्रकारची शंका नाही। हा चेंडू हलक्या हाताने खेळलाय ऑन साइडला। थोडी बबलू खामकर आणि मधुर धुळेमध्ये थोडीशी नक्कीच मिसअंडरस्टँडिंग झाली, परंतु वेळेत धाव पळून पूर्ण केली गेली। एका धावेने धावफलक पुढे येतो। धावफलकावरती धावा आहेत त्या 5 धावा। पारनेर तालुका क्रिकेट त्याचबरोबर निगोज नगरी हा नेहमीच चर्चेचा विषय राहिला। या निगोज नगरीनं अनेक मोठ्या मोठ्या स्पर्धा या महाराष्ट्र क्रिकेटला दिल्या। या निगोज नगरीमध्ये खेळाडूंवरती नुसता पैशांचा नाही तर सोन्याचा पाऊस पडलेला सुद्धा आपण पाहिलेला आहे। 5 धावा धावफलकावरती। बबलू खामकर आयकॉन स्ट्राईक एंडला बॅटिंग करतोय। ओंकार उदावंतची परीक्षा असेल कारण समोर आयकॉन खेळाडू आहे। किती सुंदर फटका, परंतु परत एकदा डिक्लेरेशन झोनकडे चेंडू जातोय। धावफलक 2 धावांनी पुढे जाईल 7 धावा। नवीन चेंडू आतमध्ये आपण पाहतो या स्पर्धेमध्ये प्रतापजी वरखडे, सचिन शेठ साळगे उद्योजक, अविनाशजी पांढरकर, प्रदीप भाऊ लंके, दिलीपजी कवाद, माऊली शेठ कवाद या मंडळींचं असणारं आगमन आणि त्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे आयोजकांच्या वतीनं। 7 धावा धावफलकावरती। षटक क्रमांक पहिल्या मैदानावरती सुरू आहे। 5 षटकांचा असणारा सामना। क्रिक लाईव्ह स्पोर्ट्स यूट्यूब वाहिनीवरती या स्पर्धेचं लाईव्ह प्रक्षेपण पाहणाऱ्या सर्व क्रिकेट रसिकांचं हार्दिक स्वागत। महाराष्ट्रातील अहिल्यानगर जिल्ह्यातला असणारा पारनेर तालुक्यात, त्या पारनेर तालुक्यातली निगोज नगरी, इथून तुम्ही लोकनाथ चषक 2026 ही स्पर्धा घर बसल्या लाईव्ह पाहताय। 7 धावा धावफलकावरती। चेंडू मला वाटतं बहुतेक मधुरला पसंत पडलाय, त्यानं तो दिलाय ओंकार उदावंतच्या हातामध्ये। बबलू खामकरनं आतापर्यंत 2 धावा वैयक्तिक काढल्या, 5 धावा मधुर धुळेनं वैयक्तिक काढल्या। आतापर्यंत 4 चेंडू टाकले ओंकार उदावंतनं, 7 धावा खर्च केलेल्या आहे। प्रेक्षकांची चांगली गर्दी पहिल्याच दिवशी। क्षेत्ररक्षण जर आपण पाहिलं तर मिड विकेट बाउंड्री लाईनवरती आहे। हा चेंडू टप्पा पडल्यानंतर झपकने आयकॉन राजू पाटेच्या हातामध्ये जातोय। डीप एक्स्ट्रा कव्हरला आपण पाहतोय रोहन साबळेच्या रूपाने क्षेत्ररक्षक आहे। डीप मिड विकेटला एक क्षेत्ररक्षक तिकडे क्षेत्ररक्षण करतोय। ऑफ साईडला तुम्ही जर पाहिलं शॉर्ट थर्ड मॅनला क्षेत्ररक्षण नक्की त्या ठिकाणी उभा केलाय। पॉइंट क्षेत्ररक्षक आहे, त्याचबरोबर कव्हर आहे। वायडिश मुड आपला सागर शेट आहे। वायडिश त्या ठिकाणी आपण पाहतोय अक्षय वायडिश मुडांना क्षेत्ररक्षण करतोय। बॅकवर्ड शॉर्ट स्क्वेअर लेग आहे, एक शॉर्ट फाईन लेग आहे। अशा प्रकारे क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना आहे। 5 चेंडू संपले, 7 धावा धावफलकावरती आहेत। चेंडू परत एकदा टॅप केला। या षटकामध्ये पॉवर प्ले षटक असून आयकॉन आणि
नक्कीच मधुर धुळेसारख्या विस्फोटक फलंदाजाला ओंकार उदावरनं शांत ठेवलं. षटक संपते पहिलं, धावफलकावरती धाव आहेत त्या 9. तुम्ही पाहताय सुभाषराव वराळ पाटील, धर्मरक्षक प्रतिष्ठान आणि त्यांचा संपूर्ण मित्र परिवाराच्या माध्यमातून आयोजित केलेला लोकनाथ चषकाचा भव्य दिव्य सोहळा. राजू पाटे आयकॉन षटक क्रमांक 2 त्या ठिकाणी घेऊन येतोय. आपण मगाशी पाहिलं सन्मान्य संग्राम भैया जगताप आपल्या बरोबर होते, त्याचबरोबर इतर सुद्धा अनेक मान्यवरांनी खरं तर या स्पर्धेला भेट दिली. त्यांनी त्यांची मनोगत व्यक्त केली, स्पर्धेचं भरभरून कौतुक केलं आणि हीच खरं तर आपल्या पारनेर तालुका क्रिकेटची ओळख आहे. गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती राजू पाटे, दीपकराव फार मोठा त्या ठिकाणी टॅप घेऊन आलेत स्कोरिंग करण्यासाठी. स्कोरिंग मध्ये एक चांगलं नाव त्यांनी गेल्या काही महिन्यामध्ये कमवलेलं आहे. मला वाटतं दीपकराव मागच्या मे महिन्यामध्ये आपण बावड्यामध्ये सिरीज चालू केल्या, त्यावेळी दीपकरावांना सांगायला लागत होतं स्कोरिंग कशी करायची, काय करायची, कुठलं बटन दाबायचं. आज ते भला मोठा टॅप घेऊन आले स्कोरिंग करायला, म्हणजे त्यांनाही माहिती आहे चांगलं काम केल्यानंतर नाव चांगलंच होणार आहे. राजू पाटे गोलंदाजी मार्कवर सज्ज. पहिला चेंडू गती परिवर्तन करण्याचा प्रयत्न अक्षय मुरमुरे यांच्या, मला वाटतं समित जोशी सरांच्या डाव्या बाजूनं कानाजवळनं आवाज करत चेंडू गेला सीमापार चौकार. हॉटेल कोळीवाडा, मळगंगा चिकन मटन सेंटर निघोज, प्रोप्रायटर शैलेश शेठ राऊत व विलास शेठ वराळ यांचा सणसणीत चौकार. मला वाटतं जय कोरडे आमचे उपस्थित होत आहेत. सकाळी त्यांनी सांगितलं माझा क्लास आहे पण तिकडे जाऊशी वाटत नाहीये. गती परिवर्तन, चेंडू हवेत, राजू पाटे चेंडूच्या खाली आणि मधुर धुळेला केलंय तंबूच्या आश्रयालाच्या दिशेने रवाना. फलंदाज बाद. मधुर धुळे या अगोदर चेंडू सुंदर चौकार खेळला. पुढच्या चेंडूवरती राजू पाटेनं अतिशय अफलातून कटर बॉल टाकला. बॅटची टॉप एज घेतली, स्वतः फॉलो थ्रू मध्ये राजू पाटेनं अप्रतिम झेल टिपला. पहिला गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे पठारवाडी गावचे युवा उद्योजक माननीय श्री अभिभैया सुपेकर यांची बळीची टाळी. दत्ता शेठ गुंड त्या ठिकाणी मान्य ग्रामपंचायत सदस्य, त्याचबरोबर ऋषिकेश शेठ तनपुरे शेतकरी ट्रान्सपोर्ट, आबू तांबोळे आबू ग्राफिक्स यांचं आगमन, हार्दिक स्वागत. आणि परत एकदा लहुनीची त्यांचा सुंदर चेहरा आमच्या डोळ्यासमोर. कारण निघोज मधलं क्रिकेट आहे आणि लहुनिचित नाही म्हटल्यानंतर त्यात मजा नाही. धावफलकावरती आपण पाहतोय धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत त्या 13 धावा. षटक क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये न्यू बॅटर वैभव फलंदाजी मार्क वरती उतरतोय. राजू पाटे लेफ्टी बॅटर समोर लेफ्टी बॉलर आहे. पाहूया काय रंजक घटना मैदानाच्या आतमध्ये घडतील. हा चेंडू ऑफ स्टंपच्या बराचसा बाहेर, नो बॉल. अक्षय मुरमुरे सर यांच्याकडनं इशारा येतोय. पंच कमिटी जर आपण पाहिली, अक्षय निर्मल सर, अक्षय मुरमुरे सर आणि समित जोशी पुणेकर इथे या मैदानावरती अंपायरिंगची जबाबदारी खांद्यावरती घेऊन तयार आहे. पहिला सामना आरामात जिंकला वल्लभ काणे. या वर्षी आपल्या आयुष्यातील सर्वोत्तम फॉर्म मध्ये तो खेळाडू आहे आणि त्याने आपला क्लास पहिल्या मॅच मध्ये आपल्या बॅटिंग मध्ये दाखवला. राजू पाटील हा चेंडू कसा बसा ढकलून दिलाय. चेंडू जातोय, पाहूया पंचांचं म्हणणं काय आहे. 2 धावा डिक्लेरेशन झोन मध्ये. 2 धावा आणि धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धाव आहेत त्या 16 धावा धावफलकावर. षटक क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये सुरू असताना आयोजकांची लगबग, धावपळ, गडबड, गोंधळ सुरू आहे. एक आखीव देखीव आणि रेखीव स्पर्धा आपल्या भेटीला येते. अहिल्यानगर जिल्ह्यामधल्या पारनेर तालुक्यातल्या निघोज नगरीमध्ये लोकनाथ चषक आजपासून सुरू झालाय. चेंडू नवीन द्यायचा हरवल्यानंतर हा आपल्या स्पर्धेचा नियम आहे. नवीनच दिलेला आहे. नका टाकू आता. आता त्यांचं आतमध्ये इच्छा पूर्ण झालेली आहे. त्यांची इच्छा पूर्ण झाली, त्यांनी लगेच म्हटले हा चेंडू नको दुसरा द्या. आतमधून खेळाडू काय म्हटले याचा अर्थ ते समाधानी आहेत. आयुष्यामध्ये एक वेळ सुख संपत्ती जरी नसेल पण आयुष्यामध्ये समाधान असणं फार गरजेचं आहे. फुलटॉस चेंडू तो ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, पाहूया पंचांचं म्हणणं काय आहे. परत एकदा डिक्लेरेशन झोन मध्ये चेंडू जातोय. हा चेंडू डीप होणारा होता, त्यामुळे समित जोशींकडे तुम्ही कितीही पाहिलं, अतिशय अनुभवी पंच आहेत, ते तुम्हाला असा तसा नो बॉल हाईटचा देणार नाही. उद्या सुद्धा बलाढ्य खेळाडू बलाढ्य संघ मैदानावरती येतील. आज बबलू खामकर असेल, विशाल निगोट, शुभम गीते हे आयकॉन आज मैदानावरती उतरलेले आहेत. तर चौथा आयकॉन राजू पाटे
इथे गोलंदाजी मार्कवरती तिकडे सज्ज आहे. काल परवाच इंस्टाग्रामवरती राजूची एक मी रील पाहिली, अगदी पूर्णपणे उघडा होऊन 6 पॅक्स ऍक्ट दाखवत बहुतेक राजू सांगतोय क्रिकेट प्रमाणे पिक्चरच्या मध्ये भूमिका करायला मी तयार आहे. असंच मला ते जाणवलं इंस्टाग्रामवरती रील पाहिल्यानंतर. चांगला चेंडू होता, सरळ बॅटवरती घेतला आणि वैभवच्या बॅटमधून येतोय लॉंग ऑनच्या डोक्यावरनं मंडपाला भिदून जाणारा षटकार. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. पहिलवान सुभाष शेट वराळ यांचा खतरनाक षटकार. थँक्यू म्हटलं की थांबायचं पुढचे 4 दिवस. मला माहिती आहे बाकीच्या ठिकाणी तुम्ही कार्यक्रमाला जातात, तिथे तुम्ही वाजवा म्हणून तुमच्या मागे लागतात. इकडे गंमत वेगळी आहे, इथे आम्हाला थांबा म्हणून मागे लागायला लागतं. हरकत नाही. मगाशी आमचं लाईटचं कनेक्शन गेलं, डीजेवाल्या बाबूंनी सहकार्य केलं आणि तिकडे लाईटचा करंट आला. मैदानाच्या आतमध्ये क्रिकेटचा करंट सुरू आहे. 24 धावा फलकावरती. ओंकार उदावंत वैयक्तिक दुसरं, संघ षटक क्रमांक 3 घेऊन येतोय. उद्या मॅच आहे, परंतु शहाजी मोरे सकाळपासून मैदानावरती आहे. उद्या मॅच आहे, परंतु तुषार मोरे मगापासून मैदानावरती आहेत. कितीतरी खेळाडू आहेत. मॅच उद्या आहे, अंदाज आजच घेतात उद्या करायचंय काय, कारण हा लोकनाथ चषकाचा सोहळा आहे. 24 धावा फलकावरती राजू पाटे, जुन्नर तालुक्यातला नारायणगावचा असणारा टेनिस बॉल क्रिकेट मधला हा तेजपुंज तारा सारं महाराष्ट्र क्रिकेट गाजवतोय आणि त्याला आयकॉन म्हणून खरं तर बॉलिंग टीमनं आपल्या टीम मध्ये घेतलेला आहे. बरेचसे खेळाडू आहेत, त्यांचा उल्लेख मी तुमच्यापर्यंत घेऊन येईल. त्या खेळाडूंपर्यंत आपण पाहतोय अतिशय चांगले. मला सगळ्यात गोष्ट आवडली खरं तर, सुभाषराव असतील, लहू असतील, त्यांचे सर्व आयोजक मंडळ असतील, आदेश सर असतील, टीम्स मी पाहतोय ना अतिशय समतोल टीम बनवलेल्या आहेत. त्यामुळे हा खेळ शेवटच्या चेंडूपर्यंत रंगणार, फायनलचा बॉल पडेपर्यंत, यात शंका नाही. हा वा 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 आयकॉनिक षटकार, 6 धावा. थँक्यू डीजे. तुम्ही चेंडूंची काळजी करू नका. परवा दिवशीच आयोजकांनी एक भला मोठा कंटेनर खाली करून घेतलाय चेंडूचा. कितीही जाऊ द्या, चेंडू कमी पडणार नाही. धाव फलकावरती धावा आहेत त्या 30 धावा. षटक क्रमांक 3 सुरू आहे. ओंकार उदावनची बॉलिंग बबलू खामकरच्या लक्षात आली असं वाटतंय. पहिल्या षटकामध्ये शांत ठेवलं तर बबलू खामकर आणि मधुर धुळेला. या षटकातल्या पहिल्या चेंडूवरती ओंकारला तो सांगतोय, मित्रा आता माझ्या लक्षात आलं इथं कुठे खेळायचंय. पाहूया पुढच्या चेंडूवर ओंकार उत्तर देणार का. सामना सुंदर सुरू आहे. वाह काय बॉल टाकलाय, अतिशय अप्रतिम चेंडू. टप्पा पडल्यानंतर ओंकार मागाचा चेंडू थोडासा फुलिश पद्धतीचा होता. बबलूला त्या ठिकाणी वेळ भेटला तो चेंडू कव्हरच्या बॉन्ड लाईनच्या वरनं खेळायला. आता ओंकारनं थोडासा चेंडू मागे खेचला आणि चेंडू टप्पा पडल्यानंतर गोळीच्या वेगात विकेट किपर राजू पाटेच्या हातात गेला. 30 धावा फलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. वैभव आणि आयकॉन बबलू खामकर स्ट्राईक एंडला खेळताना. वैभव नॉन स्ट्राईक एंडला आहे. धाव फलकावर धावा आहेत त्या 30 धावा. अपट बार मोठा अपील. पंचांना प्रश्न विचारले. समित जोशी सर कळवतायत या अपिलामध्ये मित्रांनो उत्साह जास्त दिसतोय, आत्मविश्वास कमी आहे. मी तुम्हाला नेहमी सांगत असतो अपील जगात फक्त 2 ठिकाणी केलं जातं. अपील न्यायालयात केलं जातं आणि अपील क्रिकेटच्या मैदानावर केलं जातं. न्यायालयात न्यायाधीश अपील फेटाळून लावतात, क्रिकेटच्या मैदानावर तो अधिकार पंचांना आहे. समित जोशी सर, त्याचबरोबर अक्षय मुरमुरे सरांनी कळवलं चेंडू कुठल्याही प्रकारे बॅटला लागलेला नाहीये, त्यामुळे बबलू खामकर इथे अजून पुढे आपली इनिंग कायम ठेवेल. पहिला चेंडूवर षटकार, पुढचे 2 चेंडू. ओंकार उदावंत अफलातून गोलंदाजी. कमबॅक करायचं कसं हे ओंकारला चांगलं माहिती आहे. बॅकफुटला गेला चेंडू, ऑन साइडला पंच केला, डीप मिडे कटोला. अक्षय चेडे चेंडूच्या मागे येतोय. अक्षय गुंड चेंडूच्या मागे येतोय. 1 धाव तिकडे मिळेल, धाव फलक पुढे येतोय. 31 धावा धाव फलकावरती आहे. सागर शेटे बॉलिंगला कधी येणार, सारे निगोजकर लक्ष लागून तयार आहेत. नक्की कॅप्टन सागरला कितवी ओव्हर टाकायला देणार, कारण गेल्या 2-4 त्या ठिकाणी वर्षामध्ये सागरनं पारनेर तालुक्यातलं क्रिकेट बरंचसं गाजवलेलं आहे. मोकेच्या क्षणी अचूक बॉलिंग करणारा सागर शेटे हा निगोजचा गोलंदाज. निगोज नगरी स्वतःच्या मैदानावरती कधी येणार याकडे निगोजकरांचं लक्ष बारकाईने आहे.
उसळलेला चेंडू क्षणात ठिकाणी वाईट बॉल दिला. पहिली चेतावणी सुद्धा आहे हाईटच्या नो बॉलची. यानंतर तुम्ही परत बाउन्सर टाकू शकत नाही, हेच पंच सांगतायत ओंकार उदामतला. धावफलक एका धावेने पुढे जाईल. 32 धावा धावफलकावरती आहेत. दीपकराव शेटे सूत आपले वडजिरे गावचे असणारं त्या ठिकाणी खेळाडू आहेत, परंतु गेल्या काही 6-7 महिन्यांमध्ये त्यांचं स्कोरिंग एवढं सुंदर आहे, मोठ्या मोठ्या स्पर्धांना त्यांना स्कोरर म्हणून मागणी असते. राईट आर्म राऊंड मला वाटतं विकेट येतोय लेफ्टी बॅटरसाठी ओंकार उदावंत. फुल टॉच चेंडू होता, परंतु त्यामध्ये वेग फार होता. तो वेग लक्षात लवकर आला नाही. अक्षय गुंड चेंडूच्या मागे होते, सिंगल केवळ तिकडे मिळेल. अक्षत्रिकन राजू पाटे विकेटच्या मागे आहे. त्याचबरोबर आपण पाहतो शॉर्ट थर्ड मॅनला धीरज गायकवाड आहे, पॉइंटला संदेश गाजरे आहे, वायडिश मिडऑफला सागर शेट आहे, लॉंग ऑनला अक्षय गुंड आहे, डीप मिड विकेटला नक्कीच एक क्षेत्ररक्षक उभा केला गया. डीप स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट, लॉंग ऑन हे 3 फिल्डर ऑन साइडला बॉन्ड लाईन वरती तैनात आहे. हा चेंडू खोलवर टप्प्याचा होता, ऑन साइडला खेळून दिला. गॅप मधनं चेंडू जाणार का नाही, तिथे चेंडू अडवलाय. तो खर तर तुम्हाला एक सांगू का सुभाषराव, ज्यावेळेस शेवटची ओपन स्पर्धा झाली ना निगोजच्या मैदानावरती, केदारेश्वर क्रिकेटला बाळवाडे विरुद्ध सांगवी, ओम आऊन सांगवी हा सामना सुरू होता. आमच्या किरण जगदाळेनं मारलेला षटकार त्या झाडाला लागून आतमध्ये आला आणि केवळ तेवढ्या 2 धावांनी आम्ही क्वार्टर फायनलला हरलो. ज्यावेळेस शेवटची ओपन स्पर्धा सहकार मोर्चाच्या घ्या मैदानावर झाली होती, त्यामुळे ते झाड आम्ही आयुष्यात कधी विसरू शकत नाही. धावफलकावरती धावा आहेत त्या 35 धावा धावफलकावरती आहेत. 35. अक्षय गुंड षटक संपतायत ती 3, धावफलकावर धावा आहेत त्या 35. अक्षय गुंड वैयक्तिक पहिलं, संघाचं षटक क्रमांक 4 घेऊन गोलंदाजी मार्कवरती येतोय. अनेक आठवणी निगोज नगरीमध्ये आल्यानंतर येतात. सीतारामदादा चौधरींचा शब्दांचा सडलेला साज आपण या मैदानावर पाहिलेला आहे. आम्ही बावड्यावरनं सायकलवर फक्त सीतारामदादांची कॉमेंट्री ऐकायला यायचो. मोठे मोठे पुणे मुंबईचे स्टार खेळाडू पाहायला आम्ही या निगोज नगरीच्या मैदानावरती नेहमी आम्ही यायचो. आणि याच मैदानाचा त्या ठिकाणी आदर्श घेऊन बहुवाडे नगरीमध्ये सुद्धा एक सुंदर मैदान तयार झालेलं आहे. अक्षय गुंड समोर आहे वैभव. धावफलकावरती धाव आहे तर दीपकराव कळवतायत 35 धावा, 3 षटकांचा खेळ संपलाय. हा चेंडू ऑफ साइडला ऑफ कटर टाकण्याचा प्रयत्न, शॉर्ट थर्डमॅन म्हणणार नाही मी तो, त्या ठिकाणी आपण पाहतोय थोडासा वाईडिश खेळाडू उभा केला गेला धीरज गायकवाडच्या रूपानं. तिथे सिंगल मिळेल, एका धावेने धावफलक पुढे जाईल. पहिला सामना 40-45 धावांमध्ये रंगला, परंतु खरं तर अमोल गागरेनं केलेली बॅटिंग, पहिलं या स्पर्धेतलं सगळ्यात पहिलं षटक आपण जर पाहिलं तर अनिकेत बेलकरनं मेडन टाकलं. आपल्या आळकुटी गावचा तो खेळाडू आहे, परंतु पुढच्याच ओव्हरमध्ये त्याला 3 षटकार चढवले अमोल गागरेनं. म्हणजे हा क्रिकेट हा अनाकलनीय खेळ आहे मित्रांनो. दुसऱ्या इनिंग मध्ये असं वाटलं थोडं सामना जड होतोय की काय. बॅटची टॉप एज, धीरज गायकवाड फार दूर आहे, चेंडू जातोय डिक्लेरेशन झोन मध्ये. पव्या पंचांचं म्हणणं आहे 2 धावा. खरं तर अमोल गागरेनं कमबॅक केलं, धावफलक चांगला उभा केला. समोरनं अमोलला थोडीशी साथ भेटली असती, अजून 15-20 धावा असत्या तर संघाची परिस्थिती वेगळी असती. परंतु वल्लभ काने या वर्षी तुम्हाला म्हटलं ना मित्रांनो, या वर्षी तो आयुष्यातल्या सर्वोत्तम फॉर्म मध्ये आहे. 2 धावांनी धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत त्या 38 धावा. ऑफ स्टंपच्या बराचसा बाहेरचा चेंडू. पाव्या पंचांचं म्हणणं काय आहे, तिकडे शॉर्ट थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक नक्कीच बदलला गेला. पंच कळवतात हा इशारा बाईचा आहे याचा अर्थ. आणि याच बरोबर केला गेलाय टीम रिव्ह्यूचा वापर. बॅटिंग टीमने हा रिव्ह्यू घेतलाय. थर्ड अंपायर चेक करतील हा चेंडू वाईड आहे की लिगल डिलिव्हरी आहे. 14 नोव्हेंबर 1992 हा तो दिवस होता ज्या दिवशी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तिसऱ्या पंचांचा पहिल्यांदा वापर केला गेला. कार्ल लिबेनबर्ग हे पहिले तिसरे अंपायर होते. जॉन टी रोड्सनं डायरेक्ट हिट केली. एक फलंदाज रनआउटच्या अपील तिसऱ्या पंचांकडे गेलं. पंचांनी कळवलं हा फलंदाज बाद आहे आणि तिसऱ्या पंचांचा सगळ्यात पहिला बळी ठरला सचिन रमेश तेंडुलकर. 11 धावांवर सचिन त्यावेळेस खेळत होते. तिथपासून आपण तिसऱ्या पंचांचा वापर करतोय. पवे अजूनही ते तिसरे पंच चेक करतायत. टच अँड गो डिसिजन बहुतेक असेल, फार क्लोज कॉल असेल. ऑनफिल्ड पंचांनी तर फेअर डिलिव्हरी दिला होता. पवे तिसऱ्या पंचांचा निर्णय काय आहे. इट्स अ फेअर डिलिव्हरी. अक्षय निर्मल सरांकडे इशारा येतो, तिसऱ्या पंचाच्या भूमिकेमध्ये आहेत.
लांबनच त्या ठिकाणी बॅट फिरवण्याचा प्रयत्न. अक्षय गुंड अनुभव जोरात आहे. पारनेर तालुक्यातल्या पलीकडच्या उत्तरेच्या टोकाचं गाव काटाळवेढा, त्या काटाळवेढा गावचा असणारा अक्षय गुंड हा एक नामांकित खेळाडू आहे. गेली अनेक वर्ष मी अक्षयला पाहतो, फिटनेस त्यांना आहे तसा ठेवलेला आहे. यावेळेस चेंडू ऑप्टमच्या बराचसा लांब येतोय, तो वाईड. बबलू खामकरला रनआउट करण्याचा प्रयत्नही तिकडे झाला, परंतु प्रयत्न तो अयशस्वी ठरला. अनेक नवीन चेहरे खरं तर या स्पर्धेच्या माध्यमातून मला दिसत आहेत आणि त्या नवीन चेहऱ्याकडनं पारनेर क्रिकेटला फार मोठी खरं तर अपेक्षा आहे. संग्राम भैयांनी मगाशी सांगितलं की लेदर बॉल क्रिकेट कुठेतरी आपल्या परिसरामध्ये सुरू करणं गरजेचं आहे आणि काही दिवसांपूर्वी एक छोटासा प्रयत्न खरं तर आम्ही केला. बॅटची टॉप एज, चेंडू जातोय थर्ड मॅनच्या दिशेनं. डिक्लेरेशन झोन मध्ये 2 धावा. अक्षय मुरमुरे सर इशारा करताय. 2 धावाने धावफलक पुढे जाईल. 43 धावा धावफलकावरती आहेत. खरं तर अगदी मागच्याच महिन्यामध्ये बहुवाडी क्रीडा नगरीमध्ये आम्ही तो प्रयत्न केला. अंडर 19 लेदर बॉल क्रिकेटची स्पर्धा खरं तर आदेश कोरडे अकॅडमीच्या माध्यमातून आपण पाहिली. उसळणारा चेंडू ऑफ टर्मच्या बराचसा बाहेर वाईट बॉल. अक्षयवरती फार काही हल्ला या षटकात झाला नाही, फक्त स्वैर बॉलिंग थोडीशी आपण पाहतोय, परंतु अक्षयला माहित आहे कारण अशा प्रकारचं क्रिकेट तो भरपूर खेळलेला आहे. या लेवलच्या स्पर्धेमध्ये काय खेळावं याचा त्याला अंदाज आहे. समोर आहे बबलू. ओहो, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. आडव्या बॅटनं फटका असा धुवाधार हा गेला षटकार. पहिलवान सुभाष शेट वराळ यांचा खतरनाक षटकार. थँक्यू डीजे. 6 धावांनी धावफलक पुढे जाईल आणि याच बरोबर माता मळगंगा 11 संघाचं अर्धशतक धावफलकावर जमा होत आहे. 50 धावा माता मळगंगा 11 संघाच्या धावफलकावरती जमा. प्रवीण गायकवाड सरांचा खरं तर सुमधुर आवाज आपण ऐकला. नवनाथ साबळे सर खरं तर आपल्या कॉमेंटेटर लिस्ट मध्ये होते, परंतु मला वाटतं राहुरीला असणाऱ्या एका स्पर्धेमुळे ते पोहोचू शकले नाहीत. नक्कीच शेवटच्या काही दिवसांमध्ये त्यांना सुद्धा आपण या मैदानावरती पाहू. लहू साबळे हे सुद्धा आपल्या बरोबर पुढचे आजचा दिवस धरून 4 दिवस आपल्या बरोबर असणार आहेत. षटकं संपतायत ती 4 धावफलकावर धावा आहेत त्या 50. रांदेगावचा गोलंदाजीचा खरं तर वेगवान तिखट मारा करणारा रोहन साबळे गोलंदाजी मार्कवरती येतोय. काल परवाच एक स्पर्धा आपण पाहिली, जी स्पर्धा आळकुटी नगरीमध्ये झाली. त्या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीजची सायकल, ट्रॉफी आणि रोख बक्षीस मिळवणारा रांदेगावचा हा खरं तर एक गुणवान खेळाडू पाहूया या मैदानावर कशा प्रकारची कामगिरी करतोय. रांदेगावाला सुद्धा क्रिकेटची फार मोठी परंपरा आहे. अगदी मागच्या महिन्याभरामध्येच रांदेगावामध्ये रांदे प्रीमियर लीग स्पर्धा पार पडली. आपल्या परिसरामध्ये क्रिकेटनं परत बाळसं धरलंय. सगळी गावं आपापल्या परीनं चांगलं नियोजन करण्याचा प्रयत्न करतायत. रोहन टू वैभव. शॉर्ट पिच चेंडू होता, हवेमध्ये आहे. पाहूया डीप विकेटला झेल टिपला गेलाय. फलंदाज वैभव बाद. एक और टपका. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे पठारवाडी गावचे युवा उद्योजक माननीय श्री अभिभैया सुपेकर यांची बळीची टाळी. नवीन बॅटर करण मैदानावरती उतर. मला वाटतं अनिल माळी आहे, कॅच घेतलेला करण आहे. नवीन फलंदाज आहे तो मात्र अनिल माळी. आणि तो अनिल माळी सुद्धा पारनेर तालुक्यामध्ये एक जबरदस्त अष्टपैलू म्हणून त्याला आपण ओळखतो. अनेक टुर्नामेंट मध्ये आयकॉन आयडल म्हणून त्याला मागणी असते. फाकटे गावचा असणारा करण यानं या अगोदर झेल टिपला. आपल्या आपण पाहतोय निगोज नगरीपासून जवळच खरं तर फाकटे गाव आहे. बाबाजी उसळणारा चेंडू आणि बबलू खामकरला घ्यायची होती स्ट्राईक. अनिल माळीला परतावं लागेल का? पंचांचं बोट आत्ता आकाशाकडे होत आहे. वाईट बॉल तर आहे, प्लस फलंदाजही बाद आहे. एक और टपका. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे पठारवाडी गावचे युवा उद्योजक माननीय श्री अभिभैया सुपेकर यांची बळीची
टाळी. डीजे नवीन बॅटर तेजस, नवीन बॅटर तेजस. तुम्ही फक्त ट्रान्स वाजवली, पुढचं गाणं निम्म्यात जरी थांबवलं तरी हरकत नाही. गाणं अगदी नसेल तरी काही हरकत नाही, फक्त ट्रान्स वाजली त्या व्यक्तीचं नाव आलं तेही खुश, आयोजक खुश, आत खेळाडू खुश, सगळेच खुश. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. बॅकफुटला जात पंच केलाय बबलू खामकर, सेट ऑन फायर, डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं घणाघाती षटकार. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. पहिलवान सुभाष शेठ वराळ यांचा खतरनाक षटकार. इथे अनेक मान्यवर या स्पर्धेच्या दिशेने येत आहेत, स्पर्धेला भेट देत आहेत, आपलं क्रिकेटवरचं प्रेम सर्वांना दाखवत आहेत. त्यामध्ये प्रामुख्यानं सुधीर शेठ वाखारे, विकास शेठ लंके, बबन शेठ लंके, शैलेश शेठ राऊत या मान्यवरांचं होतंय आगमन. हार्दिक स्वागत लोकनाथ चषकामध्ये. 6 धावांनी धावफलक पुढे जाईल. 57 धावा बबलू खेळतोय, 29 धावांवर नाबाद. फटक्यामध्ये ताकद जुळत आली नाही. क्षेत्ररक्षक ओंकार उदावंत चेंडूच्या मागे आला, एक धाव पळून पूर्ण केली गेली. रोहन साबळेला चेंडू गॅदर करता आला नाही. चेंडू थोडासा मला वाटतं खोलवेर टप्पा होता. संदेश गाजरेनं प्रचंड नाराजी त्या थ्रोवरती व्यक्त केली. ती नाराजी ओंकार उदावंत 50% असावे आणि रोहनवर 50% असावी, कारण त्यामुळे झालं काय, बबलू खामकर परत स्ट्राईक एंडला गेलाय. 2 धावांनी धावफलक पुढे जाईल. 59 धावा धावफलकावर. अंतिम षटक सुरू असताना 5 षटकांचा सामना. यासाठी संदेश नाराज होता, त्याला माहित होतं बबलू खामकर काय करणार, तो तोडफोडच करणार. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. पहिलवान सुभाष शेठ वराळ यांचा खतरनाक षटकार. 65 धावा धावफलकावरती आहेत. लोकनाथ चषक पहिला दिवस, सामना क्रमांक 2. निगोज नगरीमध्ये सुरू असणारा ऐतिहासिक रंगारंग क्रिकेटचा सोहळा. एका बाजूने माता मळगंगा 11, दुसऱ्या बाजूने पैलवान फायटर्स हा संघ मैदानावरती आहे. पैलवान साम्राज्य संघ मैदानावरती आहे. पैलवान साम्राज्य टाकल ढोकेश, दुसऱ्या बाजूने माता मळगंगा 11 निगोज. या 2 संघामध्ये रंगलाय आजच्या दिवसातला सामना क्रमांक 2. आणि बबलू खामकर गोलंदाजावर तुटून पडलाय. चांगला चेंडू, कौतुक आहे रोहनचं. अफलातून बॉल टाकला, उत्तर शोधून काढलं रोहननं. बबलूला काय बॉलिंग टाकावी लागेल, कारण ज्या प्रकारच्या चेंडूवरती बबलूनं षटकार खेचले, रोहननं त्याला जशाच तसं उत्तर दिलंय. खरं तर या खेळाडूची गोलंदाजी शैली मला फार आवडते. कुठल्याही प्रकारे तुम्ही त्याच्यावरती शैलीवरती आक्षेप घेऊ शकत नाही. अगदी अपराईट ऍक्शन आणि जबरदस्त फॉलो थ्रू असणारा गोलंदाज रोहन साबळे. सुंदर बॉलिंग. चेंडू नो बॉलचा इशारा पंचांकडनं येतोय. नो बॉल. चेंडू पिचच्या लाईनच्या बाहेर त्या ठिकाणी टप्पा पडला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नियम अनेक वेळा बदललेत. पहिल्या काळी आपले नियम वेगळे होते. इथं टप्पा पडला, तिथं टप्पा पडला की डेड बॉल. दरम्यानच्या काळामध्ये मैदानावरती आगमन होत आहे. आळकुटी गावचं क्रिकेट गाजवल्यानंतर अनेक वेळा नेहमी सपोर्टरच्या भूमिकेमध्ये क्रिकेटच्या कुठल्याही स्पर्धेला दिसले जावेद भाई कुरेशी यांचं आगमन. हार्दिक स्वागत निगोज नगरीमध्ये. 66 धावा, छक्के पे छक्का, 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. फुलटॉस बबलू, परंतु फ्री हिट आहे, कॅच होऊ शकणार नाही. रनआउट बबलू होऊ शकेल. 1 धाव तर पळून पूर्ण केली गेली. इथे दुसरीही मिळते. पाहूया पंचांचं म्हणणं काय आहे. पंचांनी कुठल्या प्रकारे इशारा करण्याचा षटक क्रमांक संपतंय ते 5वं धावफलकावरती धावा आहेत त्या 68 धावा धावफलकावरती आहेत. 69 धावांची गरज पाटील साम्राज्य टाकळी ढोकेश्वरला. महाराष्ट्र चॅम्पियन अशी ज्यांची ख्याती, पडली गळ्यात विजयाची माळ. आखाड्यातला धुरंधर आमचा पहिलवान सुभाष पाटील वराळ.
सुभाषराव गाणं मस्त बनवून घेतलंय. आतमध्ये थोडस त्या ठिकाणी सर्वांनी सूचना करा. पटकन पुढची टीम, बॅटिंग टीम आपण झटकन आतमध्ये, आता ज्यांनी बॅटिंग केली, ज्यांची बॅटिंग होती, चला पटकन आपण मैदानात ताबा घ्या. आपल्याला या मॅच नंतर 4 मॅच उरकायच्या आहेत. आपण आयोजकांना मित्रांनो सहकार्य करा. उद्घाटन होतं, मोठे मोठे मान्यवर हस्ती इकडे आले होते. आयोजकांना थोडंसं तुम्ही पहिल्या वर्षी समजून घ्या. त्यामुळे आपण वेळ वाचवा. मॅच लवकरात लवकर पूर्ण करण्याची गरज आहे. 68 धावा धाव फलकावरती आहेत. चला फिल्डिंग टीम मैदानात ताबा घ्या. चला सलामीची जोडी पाठवून द्या. माता मळगंगा त्या ठिकाणी पाटील पैलवान साम्राज्य टीमला विनंती आहे, आपली सलामी जोडी पटकन पाठवा. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. मधुर धुळे आणि कंपनी आपल्याला विनंती आहे. यानंतर मी थोडा वेळ थांबेल, तुम्ही थांबू नका. नजर रोखून पाहत राहा लोकनाथ चषकाचा भव्य दिव्य सोहळा. आणि यानंतर मायक्रोफोन वरती परत एकदा आवाजाचा पहाड. गारखिंडी गावचे सुपुत्र सीताराम दादा चौधरींचं शेवटचं कॅलेंडर प्रवीणजी गायकवाड. महाराष्ट्र चॅम्पियन अशी ज्यांची ख्याती, पडली गळ्यात विजयाची माळ. आखाड्यातला धुरंधर आमचा पहिलवान सुभाष पाटील वराळ. एक पारितोषिक येताना जे पाहायला मिळतंय, ऍडव्होकेट सुमित शेठ डेरेक षटकार हॅट्रिक साठी त्यांच्या वतीनं 1000 रुपयांचं पारितोषिक आहे. खास मुंबईवरून या स्पर्धेचा लाईव्ह आनंद घेत आहेत सन्माननीय सुमित शेठ डेरेक ऍडव्होकेट. आपलं मनापासून हार्दिक स्वागत असेल. तर धन्यवाद आदरणीय दीपक मंडले सर. सुंदर समालोचन पहिल्या सत्रामध्ये दीपक सरांचं आपण ऐकलं. आणि आता दुसऱ्या सत्राकडे आपण जातोय, ज्या ठिकाणी टार्गेट ही मॅच जिंकण्यासाठी आहे 69 धावांचं. पहिलवान साम्राज्य टाकळी ढोकेश्वर आणि त्यांच्या विरोधात आपण पाहतोय मळगंगा 11 या दोन टीमच्या दरम्यान सामना मैदानाच्या आतमध्ये चालू होतोय. पहिलवान साम्राज्य टीम टाकळी ढोकेश्वर टीम जर पाहिली तर पहिलवान अमोल शेठ उगलेक, पहिलवान गणेश शेठ शिरतर, पहिलवान स्वप्नील शेठ चौधरी, पहिलवान विजयदादा चिकनेक आणि पहिलवान साहेबराव चिकने यांच्या मालकीची टीम. तर दुसऱ्या बाजूला मळगंगा 11 माननीय श्री बंडू शेठ झावरेक, माननीय श्री स्वप्नील शेठ लामखडेक, माननीय श्री श्रावण शेठ लामखडेक आणि माननीय श्री बाळासाहेब मुंजाळ यांच्या मालकीची टीम आहे. या दोन टीमच्या दरम्यान मैदानाच्या आतमध्ये सामना क्रिकेटच्या रसिकांना पाहायला मिळतो आहे. दुपारच्या सत्रात उपस्थित झालेल्या तमाम क्रिकेट प्रेमी क्रिकेट रसिकांचं आम्ही करतोय मनापासून हार्दिक स्वागत. तुम्ही पाहतायत लोकनाथ चषक 2026चा हा सोहळा. सर्व क्रिकेट प्रेमींचा आम्ही करतोय मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये उतरताना आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला ओमकार उदावंत आपल्याच तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर गावचा सीताराक, परंतु दुसऱ्या बाजूला अगदी आपण पाहतोय जुन्नर तालुक्यातील टेनिस बॉल क्रिकेटचा सीताराक. अनेक क्रिकेटच्या स्पर्धा आपल्या दर्जेदार परफॉर्मन्सनं या खेळाडूंना गाजवल्या. पाठीमागचे 3 वर्ष जुन्नर प्रीमियर लीगची मॅन ऑफ द सिरीज जर पाहिली ना तर राजू पाटे या खेळाडूनं घेतली. असा असणारा राजू पाटेक यावर्षी एनबी ट्रॉफीचा ब्रँड अँबॅसेडर होता. त्या ठिकाणी देखील बाईक जिंकून आला नारायणगाव गावामध्ये. असा असणारा राजू पाटेक. विशेष करून अगदी आपण पाहतोय हापिच क्रिकेट पासून राजू पाटेनं आपल्या क्रिकेट कारकिर्दीला सुरुवात केली होती. राहुल टीव्हीएस नारायणगाव संघापासून अगदी आपण पाहतोय प्रोफेशनल क्रिकेट खेळायला सुरुवात केली आणि त्यानंतर महाराष्ट्रात अनेक मैदानावरती ही सुनामी धडक मारताना पाहायला मिळते. तो राजू पाटे मैदानाच्या आतमध्ये. स्ट्राइक एंड वरती ओमकार उदावंत, तर बॉलिंग ट्रॅक वरती मधुर धुळे. व्हाईट बॉल, खराब स्वरूपाचा चेंडू. पहिलवान लहूदादा निश्चित अगदी आपण पाहतोय कोणती स्पर्धा असो निगोज नगरीमध्ये यशस्वी करण्याचा मानस असतो. क्रिकेटवरती प्रेम केले, बरचसं क्रिकेट खेळले लहू निश्चित यांनी.
आणि ही स्पर्धा उभी करत असताना मोठं योगदान पैलवान लोह लिचित यांचं देखील आपण पाहतोय. यावेळेला व्हाईट बॉल आहे, खराब स्वरूपाचा चेंडू आहे. धावफलक जर पाहिलं तर मात्र 2 धावा धावफलकावरती. 30 चेंडू 67 धावांची गरज ही मॅच जिंकण्यासाठी आवश्यक. लेदर बॉल क्रिकेटचा देखील मोठा अनुभव ओमकार उदावनच्या पाठीमागा आहे. त्याच्या नेतृत्वात अनेक ठिकाणी महाराष्ट्रात टाके डोकेश्वर संघ बाजी मारताना पाहायला मिळतोय. आज सलामी करण्यासाठी सज्ज आहे. 30 चेंडू 19 अगदी आपण पाहतोय आता 67 धावांची गरज आहे. पहिलवान साम्राज्य टाके डोकेश्वर फलंदाजी करत असताना यावेळेला पुन्हा एकदा वाईड, पुन्हा एकदा खराब, पुन्हा एकदा एक अवांतर धाव स्कोर कार्ड बरोबर जोडली जाते. धावफलक 3 वरती जाऊन पोहोचताना पाहायला मिळते. थोडीशी भरकटणारी गोलंदाजी त्या ठिकाणी कानमंत्र दिला जातोय गोलंदाजाला. मधुर धुळे लागोपाठ 3 चेंडू वाईट टाकलेत. खरं तर तालुक्यातील एक काष्टपैलू खेळाडू मध्ये एक वलयांकित तारा म्हणून मधुर धुळेची देखील ओळख आहे. मोठी मागणी महाराष्ट्रात मधुर धुळेला देखील आहे त्याच्या अष्टपैलुत्वामुळे. हे पहिलं षटक हाताळताना आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेला कव्हरच्या दिशेला आक्रमण केलं, झेल टिपला जातोय. ओमकार उदावंत बॅक टू द पॅव्हेलियन. खूप महत्वाची विकेट. 3 चेंडू वाईट टाकले. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे पठारवाडी गावचे युवा उद्योजक माननीय श्री अभिभैया सुपेकर यांची बळीची टाळी. 3 चेंडू वाईड पाहायला मिळाले, परंतु चौथा चेंडू त्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय कव्हरच्या डोक्यावरून खेळायचा प्रयत्न होता. झेल टिपला जातोय आणि पहिल्या विकेटचं पतन. ओमकार उदावंत आउट. बॅक टू द डगआउट. महत्वाची विकेट मैदानाच्या आतमध्ये येतानाची पाहायला मिळते. 29 चेंडू 66 धावांची गरज. पहिलवान सुभाष वराळ पाटील त्यांचा संपूर्ण मित्र परिवार या क्रिकेटच्या स्पर्धेचं आयोजन नक्कीच अतिशय प्रभावी केलं. धर्मरक्षक प्रतिष्ठानाचे अध्यक्ष आहे पहिलवान सुभाष वराळ पाटील. माननीय नितीनदादा शेळके असतील, युवासेना जिल्हा प्रमुख अहिल्यानगर, पहिलवान कैलास भाऊ कोठावळे पाटील असतील, उद्योजक आहेत आणि संपूर्ण मित्र परिवारानं एक सुंदर स्पर्धा लोकनाथ चषक या ठिकाणी मात्र या क्रिकेटच्या स्पर्धेचं आयोजन केलं गेलेलं आहे. टेनिस बॉल क्रिकेटला देखील मित्रांनो सुगीचे दिवस येत आहेत. टेनिस बॉल क्रिकेट देखील बदलताना आपल्याला पाहायला मिळत आहे. ISPL क्रिकेटची स्पर्धा नुकतीच संपन्न झाली. याच मैदानावरती खेळून गेलेला विजय पावले सगळ्यांना माहित आहे. ISPL मध्ये 32,50,000 त्याला माझी मुंबई टीमनं मात्र खरेदी केलं होतं. टेनिस बॉल क्रिकेट देखील बदलताना आपल्याला पाहायला मिळतंय. ओ यावेळेला बैठक शॉट, बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेला चेंडू सुसाट, सीमा पार, फरार, खणखणीत चौकार, 4 रन. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. हॉटेल कोळीवाडा, मळगंगा चिकन मटन सेंटर निघोज, प्रोप्रायटर शैलेश शेट राऊत व विलास शेट वराळ यांचा सणसणीत चौकार. 7 धावा धावफलकावरती. 27 चेंडू 62 धावांची गरज. एका गाड्याच्या मोबदल्या 7 धावा धावफलकावरती आहेत. हो हलक्याशा हाताने कव्हरच्या दिशेला चेंडूला ढकलून दिलं, प्राप्त केली जाईल ती सिंगल. 1 धाव त्या ठिकाणी प्राप्त केली जाईल. विजय पावलेला 32,50,000 खरेदी केलं. हे टेनिस बॉल क्रिकेटचं यश आहे. अगदी आपण पाहतोय ISPL मध्ये कोर कमिटी सदस्य म्हणून क्रिकेटच्या देवानं काम केलं मास्टर ब्लास्टर सचिन रमेश तेंडुलकर. हे टेनिस बॉल क्रिकेटचं यश आहे. आणि नुकतीच 2 दिवसापूर्वी एक बातमी आपल्याकडे आली की राष्ट्रीय स्तरावरती देखील टेनिस बॉल क्रिकेट फेडरेशन जे तयार झालं आणि त्याचं अध्यक्षपद देखील खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांना नक्कीच जाताना जे पाहायला मिळालं. हे टेनिस बॉल क्रिकेटचं यश नक्कीच आपल्याला पाहायला मिळत आहे. पीक केला चेंडू राजू पाटेनं पाठवून दिला मिड विकेट रिझम मध्ये षटकारासाठी 6 धावा. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. पहिलवान सुभाष शेट वराळ यांचा खतरनाक षटकार. एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये 25 चेंडू आणि जिंकण्यासाठी 55 धावांची गरज. म्हणजे टेनिस बॉल क्रिकेटकडे पूर्वी अगदी आपण पाहतोय अनेक टीकाकार टीका करायचे टेनिस बॉल क्रिकेटवरती, परंतु आता टेनिस बॉल क्रिकेटचा चेहरा मोहरा बदलताना पाहायला मिळतोय. आडव्या बॅटने अक्रॉस द बॅट फटका खेळला, परंतु झेल देखील तेवढाच अप्रतिम टिपला. राजू पाटे आउट. बॅक टू द डग आउट. महत्वाची विकेट. राजू पाटे बाद.
ही आहे पठारवाडी गावचे युवा उद्योजक माननीय श्री अभिभैया सुपेकर यांची बळीची टाळी. थँक्यू थँक्यू. धावा स्कोर कार्ड वरती 14 गड्यांच्या मोबदल्यामध्ये या झेल साठी चिंचवणचा राजा जावेदभाई कुरेशी यांच्या माध्यमातून 200 रुपयांचं कॅश प्राइज या ठिकाणी जमा होताना जे पाहायला मिळत आहे. खेळाडूंना प्रोत्साहन देणारं व्यक्तिमत्व जावेदभाई कुरेशी. आपण पाहतोय यांचं आगमन. सुधीर शेठ वाखारे यांच्या माध्यमातून देखील 200 रुपयांचं कॅश प्राइज या झेलसाठी. तेजू चव्हाण यांनी टिपलेला झेल आणि हा झेल देखील चर्चेचा विषय आहे. तेजूने ठरवला. अगदी आपण पाहतोय कॅच कुणाचा होता ते खूप महत्वाचं आहे. कॅचेस विन द मॅचेस. राजू पाटेख आयकॉनचा झेल होता आणि तेजू चव्हाणनं तो झेल कंप्लीट केला. अप्रतिम झेल टिपला गेला आणि त्यानंतर मात्र तब्बल 400 रुपये या ठिकाणी जमा आहेत. जावेदभाई कुरेशी अनेक मैदानावरती पोहोचतात. अगदी आपण पाहतोय साई क्रांती अळकुटीकडून बरंचसं क्रिकेट जावेदभाई यांनी मात्र खेळून काढलं. ऍडव्होकेट सुमित शेठ डेरे खास मुंबई मधून लाईव्ह सामन्याचा आनंद घेत आहेत आणि षटकार हॅट्रिक साठी त्यांच्या वतीने 1000 रुपयांचं कॅश प्राइज आहे. आपलंही मनापासून हार्दिक स्वागत. ऍडव्होकेट सुमित शेठ डेरे आणि मित्र परिवार लाईव्ह सामन्याचा आनंद घेतोय. हार्दिक हार्दिक स्वागत. 14 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आपण पाहतोय. यावेळेला पुल केला. गगनाला गवसणी घालणारा एक गगनभेदी गगनचुंबी षटकार. 6 धावा. फटका असा धुवाधार हा गेला षटकार. पहिलवान सुभाष शेठ वराळ यांचा खतरनाक षटकार. विजय आल्हाटच्या बॅट मधून पुलचा एक नेत्रदीपक षटकार. टोटल वरती नजर टाकली तर 20 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात 23 चेंडू 49 धावांची गरज. ही मॅच जिंकण्यासाठी आवश्यक. राईट आर्म मोहर विकेट. यावेळेला कव्हर वरून उडवला. चेंडू सीमारेषेच्या आत की बाहेर. पुन्हा एकदा झेल टिपला जातो आहे. तेजू चव्हाण अप्रतिम झेल टिपतोय. विकेटचं पतन. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे पठारवाडी गावचे युवा उद्योजक माननीय श्री अभिभैया सुपेकर यांची बळीची टाळी. सांघिक धाव संख्येवरती एकदा नजर टाकूया. धावा पाहायला मिळतात 20. 22 चेंडू आणि जिंकण्यासाठी 49 धावांची गरज. मॅच रंगतदार होईल. आटीतटीचा सामना होईल. सर्व क्रिकेट रसिकांच्या नजरा खरं तर या मॅच कडे लागून आहेत. निघोज नगरी टेनिस बॉल क्रिकेट समीकरण गेली कितीतरी वर्षापासून आपण पाहतोय. पुन्हा एकदा हा रणसंग्राम फुलताना पाहायला मिळतोय. सन्माननीय पहिलवान सुभाष वराळ पाटील अध्यक्ष धर्मरक्षक प्रतिष्ठान त्यांचा संपूर्ण मित्र परिवार एकत्र आला आणि ही सुंदर स्पर्धा तुमच्या समोर ठेवली आहे. आजचा पहिला दिवस मोठ्या थाटामाटात संपन्न होत असताना आपण पाहतोय. मी यशस्वी होणारच या विश्वासाने केलेली मेहनत कधीच वाया जात नाही. मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय यशस्वी होण्यासाठी प्रत्येक जण सज्ज आहे. ही मॅच क्रमांक अगदी आपण पाहतोय 2 रंगताना पाहायला मिळते. चांगला चेंडू त्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय यष्टिरक्षकाच्या हातात जाऊन विसावतोय स्थिरावतोय. डॉट बॉल येताना जो पाहायला मिळतोय. 20 वरती धावफलक स्थिर. शेवटचे 21 चेंडू 49 धावा. ही मॅच जिंकण्यासाठी आवश्यक. काय घडणारा येणारा काय येणारा वेळ नक्कीच सांगून जाईल मैदानाच्या आतमध्ये. खर तर गुड्डू चव्हाण हा फलंदाज स्ट्राईक एंड वरती खेळतोय. दुसऱ्या बाजूला संदेश गाजरे. हे नाव देखील टेनिस बॉल क्रिकेट विश्वाला नौखं नाहीये. अनेक स्पर्धा आपल्या दर्जेदार परफॉर्मन्स तालुक्यात देखील गाजवताना पाहायला मिळतोय. वाईड साठी रिव्ह्यू घेतलाय. निर्णय तिसऱ्या पंचांकडे जाताना जो पाहायला मिळेल. वाईड साठी तिसऱ्या पंचांकडे निर्णय जाताना जो पाहायला मिळतोय. तिसरे पंच ऍक्टिव्ह आहेत. काही वेळातच निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवतील.
आणि निर्णय आलाय फेअर डिलिव्हरी, योग्य चेंडू. सन्माननीय गणेश शेठ बोंबले पाटील लाईव्हचा आनंद या ठिकाणी घेतात, लाईव्हच्या माध्यमातून या क्रिकेटच्या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. आपलंही मनापासून स्वागत, हार्दिक हार्दिक स्वागत. 20 धावा 3 गाड्यांच्या मोबदल्यात ओव्हर क्रमांक 2 चा खेळ जारी आहे. यावेळेला मिस टाइम, फटका फसला आणि फलंदाजाला परतावं लागेल. धक्का क्रमांक 4, चौथा फलंदाज बाद. एक और टपका. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे पठारवाडी गावचे युवा उद्योजक माननीय श्री अभिभैया सुपेकर यांची बळीची. यस, लकी ड्रॉ, लकी ड्रॉ, लकी ड्रॉ. उद्यापासून असणार आहे लकी ड्रॉ, जो प्रेक्षक या ठिकाणी उपस्थित राहील. आणि विशेष करून बऱ्याच ठिकाणी लकी ड्रॉ कुपन साठी तुम्हाला किंमत मोजावी लागते, परंतु हा लकी ड्रॉ पूर्णपणे मोफत आहे. तुमच्या नावाची चिठ्ठी तुम्हाला त्या लकी ड्रॉच्या बॉक्स मध्ये टाकायची आहे. शेवटच्या दिवशी लकी ड्रॉ होईल आणि 2 प्रेक्षकांना मिळणार आहे आकर्षक स्पोर्ट्स सायकल. ही संधी खरं तर प्रेक्षकांना सोडू नका. आम्ही अनेक स्पर्धेमध्ये पाहिले की पारित लकी ड्रॉचे कुपनचे पैसे घेतात, परंतु मोफत आहे. फक्त तुम्हाला तुमच्या नावाची चिठ्ठी टाकायची आणि जो लकी ड्रॉ भाग्यवान विजेता ठरणार आहे त्याला एक स्पोर्ट्स सायकल, अशा 2 स्पोर्ट्स सायकल आपण देणार आहोत. कव्हर पॉइंटला शतरक्षक, हो काय ड्रॉप, जीवनदान मिळताना पाहायला मिळत आहे. धावफलकावरची धावा जर पाहिलं तर अगदी आपण पाहतोय 21 धावा 4 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. अगदी आपण पाहतोय 18 चेंडू 48 धावांची गरज ही मॅच जिंकण्यासाठी आवश्यक आहे. 18 चेंडू 48 धावांची गरज ही मॅच जिंकण्यासाठी आवश्यक. रोहन साबळे, नुकताच कालच त्यांचा वाढदिवस अगदी आपण पाहतोय संपन्न झालेला आहे. रोहन यांनाही वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा असतील. दुसऱ्या बाजूला अगदी आपण पाहतोय संदेश गाजरे, यावर्षी अगदी आपण पाहिलं गणपती फाट्यावरची स्पर्धा असेल, आपल्या दर्जेदार परफॉर्मन्सनं गाजवली. आमची बाबावाडा प्रीमियर लीग अगदी आपण पाहतोय पारनेर प्रीमियर लीग या नावानं बाबावाडा नगरीमध्ये जी स्पर्धा झाली, संदेश गाजरेनं आपल्या अफलातून फलंदाजीनं त्या ठिकाणी मात्र गाजवली. मैदानाच्या आतमध्ये मधुर धुळे, ओ हा चेंडू टप्पा पडल्यानंतर पुन्हा एकदा कटरचा वापर त्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय मधुर धुळे करताना पाहायला मिळतोय. बाहेरच्या दिशेला चेंडू वळताना पाहायला मिळाला. डॉट बॉल येतोय, निर्धाव स्वरूपाचा चेंडू येताना जो पाहायला मिळतोय. 21 वरती 4 फलंदाज बाद आहेत. 17 चेंडू शेवटचे शिल्लक, जिंकण्यासाठी 48 धावांची गरज. ओ यावेळेला हलक्याशा हातानं त्या ठिकाणी लॉफ्ट केला, वाईडिश लॉंग ऑफला अगदी आपण पाहतोय शतरक्षकच्या चेंडूवरती पोहोचताना पाहायला मिळतोय. प्राप्त केली जाईल ती सिंगल, 1 धाव त्या ठिकाणी मात्र जी घेतली जाते. 16 चेंडू 47 धावा. एका चेंडूच्या लगत सामना थोडासा कठीण होत चाललाय, परंतु एक सुंदर वाक्य आहे, जब भी कठिनाई आती है तो कठिनाई को बताओ की तुम कठिनाई से कितने कठिन हो. पहा फ्रंट फुट वरती गेले आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेला चेंडूला पाठवून दिलं. सीमा रेषेच्या बाहेर आपला फटका, 440 चा झटका. संदेशच्या बॅट मधून षटकार. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. पहिलवान सुभाष शेठ वराळ यांचा खतरनाक षटकार. 28 धावसंख्येवरती 4 गडी बाद आहेत. शेवटचे 15 चेंडू 41 धावांची गरज ही मॅच जिंकण्यासाठी आवश्यक. ओ स्क्वेअर कट खेळायचा होता, लिडिंग एज लागली. एक कॉट बिहाइंडची शिकार होताना पाहायला मिळतोय संदेश गाजरे. बॅक टू द पॅव्हलियन, महत्वाची विकेट. एक और टपका. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे पठारवाडी गावचे युवा उद्योजक माननीय श्री अभिभैया सुपेकर यांची बळीची टाळी. कानिपनाथ मित्रमंडळाचे सर्वच पदाधिकारी आणि सहकारी या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचंही मी मनापासून हार्दिक स्वागत करेल. रोहन साबळे लागोपाठच्या 2 षटकारांसाठी देखील 500 रुपयांचं कॅश प्राइज चिंचबनचा राजा जावेदभाई कुरेशी यांच्या माध्यमातून पारितोषिक असणार आहे. आपल्या कारकिर्दीत बरंचसं क्रिकेट जावेदभाई कुरेशी यांनी खेळून काढलं. क्रिकेट लिजंड आहेत, व्यासपीठावरून सामन्याचा आनंद घेत आहेत.
आणि ज्या ज्या मैदानावरती शक्य आहे त्या मैदानावरती पोहोचतायत जावेदभाई आज रोजी देखील सामन्यांचा आनंद घेण्यासाठी. यावर्षी गारगाव पर्यंत पोहोचले होते, त्या ठिकाणी देखील बरंचसं त्या मैदानावरती क्रिकेट खेळलं जावेदभाईंनी. ओ यावेळी अगदी आपण पाहतोय फुलटॉस स्वरूपाचा चेंडू होता, डॉट बॉल असेल, निर्धाव स्वरूपाचा चेंडू असेल. दरवर्षी आवर्जून रायगड प्रीमियर लीगला जावेदभाई कुरेशी उपस्थित राहतात. खरं तर म्हात्रे कंपनी म्हटलं की अतिशय जवळचा संबंध. गुरु म्हात्रे हे नाव अगदी आपण पाहतोय सातत्यानं चिंचबन आळकुटीमध्ये आपण पाहिलं. गुरु म्हात्रे अँड कंपनीचं ते आयोजन असतं. मंगेश वाकडीकर यावर्षी जिल्हा परिषद सदस्य होताना आपल्याला जे पाहायला मिळाले. जावेदभाई आवर्जून रायगड प्रीमियर लीग साठी देखील उपस्थित राहतात. म्हणजे क्रिकेटवरचं प्रेम आजही नक्की जोपासले. ज्या ज्या मैदानावरती शक्य आहे त्या ठिकाणी मात्र उपस्थित होताना पाहायला मिळतात. आपलं मनापासून स्वागत असेल. 29 धावा 5 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 12 चेंडू शेवटचे शिल्लक आणि जिंकण्यासाठी 40 धावांची गरज आपण पाहतोय. काय घडणार आहे, काय बिघडणार आहे, येणारा काय येणारा वेळ नक्कीच सांगून जाईल. अजूनही मॅच दोन्ही टीमच्या हातामध्ये आहे आणि या बबलू खामकर हे महत्वाचं षटक घेऊन येत असताना आपण पाहतोय. 12 बॉल 40 मॅचचं समीकरण 20 ची सरासरी राखावी लागेल. ओ समोर येऊन अगदी आपण पाहतोय ऑन साइडच्या दिशेला दिशा द्यायची होती. या वाईट साठी रिव्ह्यू घेतला जातोय. यस गोलंदाज बरोबर मध्ये आला बॉल टाकल्यानंतर, त्यामुळे पंचांनी विचारणा केली आहे वाईट साठी. तिसऱ्या पंचांकडे निर्णय जाताना जो पाहायला मिळतो आहे. माननीय नितीनदादा शेळके असतील, युवासेना जिल्हा प्रमुख अहिल्यानगर, पहिलवान सुभाष वराळ पाटील, अध्यक्ष धर्मरक्षक प्रतिष्ठान, पहिलवान कैलास कोठावळे पाटील, प्रसिद्ध उद्योजक असतील. फेअर डिलिव्हरी या मैदानावरती आल्यानंतर खरं तर अनेक आठवणी ताज्या होतात. त्यामधली एक आठवण म्हणजे संदीप पाटील वराळ हे नाव देखील अगदी आपण पाहतोय. खरं तर टेनिस बॉल क्रिकेटला एक चांगली वलय संदीप पाटलांच्या माध्यमातून देखील जे प्राप्त झालं. यस परत एकदा तिसऱ्या पंचांकडे निर्णय. गोलंदाज बरोबर मध्ये आला, त्यामुळं तिसऱ्या पंचांकडे विचारणा केली जाते. संदीप पाटील वराळ यांच्या आठवणी तर येतातच. फेअर डिलिव्हरी स्वर्गीय आमचे गुरुवर्य सीतारामदादा चौधरी यांच्या आठवणी आल्याशिवाय राहणार नाहीत. कित्येक वर्ष आपल्या आवाजानं हे मैदान खरं तर गाजवलं सीताराम दादांनी. धावफलकावरती धावा अगदी आपण पाहतोय. धावफलक पुढे जाऊन पोहोचताना पाहायला मिळेल. 30 धावा 5 गाड्यांच्या मोबदल्यात 9 चेंडू शेवटच्या शिल्लक 39 धावांची गरज ही मॅच जिंकण्यासाठी आवश्यक. बबलू खामकर अप्रतिम गोलंदाजी, इकॉनॉमिकल गोलंदाजी. खरं तर 3 चेंडू टाकलेत, फक्त एक धाव खर्च केली आहे. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी केली जाते. मिश्रणयुक्त गोलंदाजी, व्हेरिएशन प्रभावशाली त्याच्याकडे आहे बबलू खामकरकडे आणि त्याचमुळे रोखून ठेवलंय रोहन साबळे. आणि दुसऱ्या बाजूला धीरज गायकवाड ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा त्या ठिकाणी केला जातोय. या वेळेला अगदी आपण पाहतोय फ्रंट फुटवरती आले, मिड विकेटला फटका खेळला, शतरक्षक चेंडूच्या खाली झेल टिपला जातोय. विकेटचं पतन, आणखीन एक फलंदाज बाद. एक और टपका. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे पठारवाडी गावचे युवा उद्योजक माननीय श्री अभिभैया सुपेकर यांची बळीची टाळी. निम्मा संघ गारद झालाय. निम्मा संघ माघारी परतताना आपल्याला पाहायला मिळाला. 8 चेंडू 39 या मॅचचं समीकरण होत असताना तयार होत असताना 30 वरती 6 गडी बाद आहेत. बबलू खामकर हे महत्वाचं षटक हाताळत असताना आपण पाहतोय. शांतता वातावरणामध्ये खरं तर हा सामना देखील रोमार्शक व्हावा, रंगतदार व्हावा, क्रिकेट रसिकांच्या अपेक्षा असतील. एका बाजूला अक्षय गुंडा, धावा 32 स्कोर कार्ड वरती, 7 चेंडू 37. आता या मॅचचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये तयार होत असताना वेताळ बाबा क्रीडांगण निघोज तालुका पारनेर या ठिकाणी चालू असलेला टेनिस बॉल क्रिकेटचा सोहळा
आपण पाहतोय यावेळेला अगदी आपण पाहतोय स्क्वेअर लेगच्या दिशेला फटका खेळला, परंतु तेवढाच अप्रतिम झेल सीमारेषेच्या लगत टिपला. चांगलं शरीर संतुलन राखलं, बॉडी बॅलन्स राखलं आणि हा झेल पूर्ण करत असताना शतरक्षक गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे पठारवाडी गावचे युवा उद्योजक माननीय श्री अभिभैया सुपेकर यांची बळीची टाळी. बाबू दुश्मन शतरक्षणाचा चिता म्हणून बाबू दुश्मनची ओळख आहे. मॅन फ्रॉम पुणेवाडी. स्क्वेअर लेगला एक सुरेख झेल बाबू दुश्मननं पूर्ण केला आणि विकेटचं पतन होताना आपल्याला जे पाहायला मिळतंय. सांघिक धाव संख्या जर पाहिली तर अगदी आपण पाहतोय धाव फलकावरती धावा आहेत 32 धावा धाव फलकावरती. आता शेवटचे 6 चेंडू शेष असणार आहेत आणि समीकरण तब्बल 37 धावा बनवायच्या आहेत. 6 चेंडूवरती 6 षटकार खेळले जाणार का? त्यानंतर सामना टाय होईल. 6 बॉल 37 ची गरज आहे आणि यावेळेला अगदी आपण पाहतोय फटका खेळला ऑन साइडच्या दिशेला. टायचा विषय निघला. काय मॅच झाली दक्षिण आफ्रिका आणि अफगाणिस्तान या दोन टीमच्या दरम्यान. 2 वेळेला सुपर ओव्हर क्रिकेट रसिकांना पाहायला मिळाली T20 विश्वचषकामध्ये. खरं तर T20च्या इतिहासामधली सर्वोत्कृष्ट मॅच म्हणून क्रिकेट रसिक त्या मॅच कडे पाहत आहेत. अफगाणिस्तान टीमनं केलेला संघर्ष, 2 वेळेला सुपर ओव्हर त्या ठिकाणी क्रिकेट रसिकांना पाहायला मिळाली T20 विश्वचषकामध्ये. धावा स्कोर कार्ड वरती अगदी आपण पाहतोय अनिल माळीचं षटक आहे. धावा 34, 4 बॉल 35 या मॅचचं समीकरण. मॅच थोडीशी कठीण होत चालली. हो प्लेड ऑन ची शिकार फलंदाज होताना पाहायला मिळतोय. विकेटचं पतन. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे पठारवाडी गावचे युवा उद्योजक माननीय श्री अभिभैया सुपेकर यांची बळीची टाळी. तीन चेंडू 35 धावांची गरज. सामन्यामध्ये केवळ औपचारिकता शिल्लक आहे. कोण बाजी मारणाऱ्या लढतीमध्ये फक्त औपचारिकता अगदी आपण पाहतोय शिल्लक आहे या सामन्यामध्ये. यानंतर आणखीन 4 मॅचेस आपल्याला कंप्लीट करायच्या आहेत. त्यामुळे फक्त विनंती आहे जेवढी घाई करता येईल तेवढी घाई करा. 3 चेंडू तब्बल 35 धावांची गरज मॅच जिंकण्यासाठी आवश्यक. बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर तयार. यावेळेला व्हाईट बॉल आहे. खराब स्वरूपाचा चेंडू आपण पाहतोय. टोटल वरती नजर टाकली एक एक्स्ट्रा स्कोर कार्ड बरोबर जोडली जाईल. सांघिक धाव संख्या जर पाहिली तर 35 वरती जाऊन पोहोचताना पाहायला मिळते. अनिल माळी ग्रामीण भागात आज रोजी अनेक ठिकाणी अनिल माळीला देखील आयकॉन म्हणून त्याचा समावेश केला जातो. खरं तर सद्यस्थितीला गाव तिथे प्रीमियर लीग अशा संकल्पना राबवल्या जात आहेत. अनेक ठिकाणी व्हाईट बॉल खराब स्वरूपाचा चेंडू पुन्हा एकदा एका अवांतर धाव येताना जी पाहायला मिळते. ग्रामीण भागाचं क्रिकेट अनिल माळी यांना देखील गाजवलेलं आहे. हे महत्वाचं शेवटचं षटक हाताळत असताना डॉट बॉल येईल. निर्धाव स्वरूपाचा चेंडू येताना जो पाहायला मिळेल. सांघिक धाव संख्या 36 वरती स्थिर आहे. 8 गडी एका बाजूला गमावलेले आहेत. पहिलवान साम्राज्य टाकळी डोकेश्वर फलंदाजी करत असताना मळगंगा 11 मैदानाच्या आतमध्ये शतरक्षण करत असताना आणि मजबूत पकड मळगंगा 11ची या सामन्यावरती आपल्याला पाहायला मिळते. पहा अवे फ्रॉम बॉडी शरीरापासून थोडासा दूर चेंडूला त्या ठिकाणी मात्र अगदी आपण पाहिलं ठेवलं. सांघिक धाव संख्या जर पाहिली तर धाव फलकावरती धावा आहेत त्या 36 धावा. 22 म्हणून पंचांचा इशारा येताना जो पाहायला मिळतोय. मॅच मधले रंग निघून गेलेत. मळगंगा 11 टीमनं मजबूत पकड तयार केली आहे. आडव्या बॅटनं पुन्हा एकदा धीरज गायकवाडचा हा फटका. आणखीन एक झेल त्या ठिकाणी पूर्ण करत असताना तेजस. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे पठारवाडी गावचे युवा उद्योजक माननीय श्री अभिभैया सुपेकर यांची बळीची टाळी.
तेजस चव्हाणने 4 झेल घेतले मिड विकेटला. अप्रतिम शतरक्षण त्याचं आपल्याला जे पाहायला मिळतंय मैदानाच्या आतमध्ये. तेजू चव्हाण शतरक्षणाच्या बाबतीत हे नाव चमकताना पाहायला मिळतं या मॅच मध्ये. आणि या सामन्यावरती विजय पताका फडकवत असताना आपण पाहतोय मळगंगा 11 माननीय बंडू शेठ जावरे, माननीय स्वप्नील शेठ लामखडे, माननीय श्रावण